चंदनाचे हात चंदनाचे हात पायही चंदना
तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड विठाला टाळी बाजा भजन
चंदनाचे हात बेस थोडा भोंग्याचा आवाज कमी लागतो चंदनाचे हात पाये चंदन परिसा नाही हीन कोणी अंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी सागर अवघी गोड भीमा तीर निवासाय पंढरीपुरवासिनी पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया सतगुरु दास तुका सतगुरु दास तुका बाबा जी सतगुरु दास तुका नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमानंद वल्लभं यन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर धाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवण त्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अतुलित बलधामं स्वर्णशैलाभदेहं तनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुण निधानं वानराणामधीशं रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि जय 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 बजरंग बली 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 जय जय बजरंग बली जय 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 बजरंग बली हे महावीर हनुमान गोसाई महावीर हनुमान गोसाई तुम्हारी याद भली जय 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 बजरंग बली जय 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 बजरंग बली जय 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 हनुमान बली जय 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 हनुमान अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही न कोणी अंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड
हा कीर्तन समितीसाठी गायलेला अभंग परब्रह्म मूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा प्रसिद्ध असा आणि संत वा सज्जन कोणाला म्हणायचे सज्जनाची व्याख्या सज्जनाचा व्यवच्छेदक लक्षण महाराज या अभंगात व्यक्त करतात. विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अत्यंत गोड अभंग आहे. 3 चरणाचा अभंग जरी 3 चरणाचा असला तरी त्यातल्या 2 चरणांमध्ये दृष्टांताचा आहे, सिद्धांत नाहीये. 2 चरणात दृष्टांत देऊन शेवटच्या चरणामध्ये वरील दृष्टांतांप्रमाणे अर्थात 4 दृष्टांतांप्रमाणे सज्जन कसे अवगुण रहित आहेत ते सांगितलेले आहे. सज्जन कोणाला म्हणायचं तर ज्यांच्याकडे अवगुण शोधूनही सापडणार नाही त्यांना सज्जन म्हणतात. शोधूनही तिथं अवगुण सापडत नाही. आपल्या सारख्याकडे शोधूनही एकही गुण सापडत नाही आणि सज्जनांकडे शोधूनही अवगुण सापडत नाही तर ते अवगुण रहित आहेत ते सज्जन आहेत. त्यांना संत म्हणतात, त्यांना सज्जन म्हणतात. सज्जन शब्द जसा आम्ही सामान्य केलेला आहे, जसा महाराज शब्द आज अलीकडे सामान्य, गुरु शब्द फार सामान्य झालेला आहे. शब्दांची महत्त्व आम्ही कमी केली, शब्दांचं महत्त्व आम्ही कमी केलं. त्याचं कारण कोणाला काय म्हणायचं काय महाराज रात्रंदिवस डोळे पुसतो अभ्यास करून नंतर कीर्तन करणारा तोही महाराज, समजलं 2-4 कीर्तन पाठ करणारा तोही महाराज आणि स्वयंपाक करून तो आचार्य तोही त्यामुळे महाराज ही उपाधी फार एक अशा पद्धतीने जसा गुरु शब्द कुठल्याही क्षेत्रात गुरु आहे. वास्तविक गुरु शब्द हा अध्यात्मात्मक आहे की गुकार चांद कारोही रुकार तेज उच्चते अंधकार विनाशित्वात् गुरु रीती विधीयते. गुकार गुरु शब्दात 2 अक्षर आहेत, एक आहे गु आणि दुसरा आहे रू. त्याचा अर्थ आहे गुकाराचा अर्थ आहे अंधार आणि रुकाराचा अर्थ आहे प्रकाश. हृदयातील अज्ञान अंधकार दूर करून तिथे जो ज्ञानदीप प्रज्वलित करतो त्याला गुरु म्हणायचे. एवढा मोठा गुरु शब्द त्याला आता कोणी मी त्या दिवशी पहिलं LIC वाल्याला गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा देताना त्याला एक गुरु म्हणतात, त्याला तुम्ही मार्गदर्शक म्हणा. गुरु शब्द अध्यात्मासाठी, गुरु शब्द गूढ गहन गोष्टीसाठी, जो गुणातीत आहे रूपातीत आहे त्याला गुरु म्हटलं. गुरु म्हणजे शरीर नाही, ही फार मोठी गोष्ट आहे. पण या शब्दांना आमच्या कारण शब्दाची महत्त्व माहिती. जसा एखादा रत्न आहे पण ते मूर्खाच्या हाती सापडलं तर त्याचा वापर कसा करावा हे त्याला कळत नाही. तसं शब्दांचं रत्नापेक्षा अमूल्य शब्द एखाद्या नालायकाच्या हाती पडले तर कोणासाठी काय शब्द वापरेल सांगता येत. यासाठी सज्जन शब्द आपल्याला व्यवहारात सामान्य झालेला आहे. कोणी असू दे माणसं म्हणतात सज्जन माणूस आहे. कसा काय सज्जन आहे बस तो भला, त्याचं घर भलं, कुटुंब आणि घर आणि शेत या पलीकडे त्याला काही माहितच नाही बिचारायला. कोणाची काही घेणं नाही, कोणाची देणं नाही, काही संबंध नाही. सज्जन माणूस ह्याला सज्जन म्हणत नाही, याला घरघुशा म्हणतात. त्याला घराच्या पलीकडे काही माहित नाही, त्याला 4 भिंतीच्या बाहेरचं जग माहित नाही. तो कशाचा सज्जन? तो त्याला दुसरं काही म्हणू शकता. सज्जन नाही, फार उंच शब्दाची व्याख्या आहे. सज्जन फार मोठा शब्द आहे. कोण सज्जन आहे? महाराजांनी सांगितले जो अवगुण रहित आहे, ज्याच्याकडे शोधूनही अवगुण सापडत नाही तो सज्जन आहे. उदाहरण दिलेले आहे, चंदनाचं उदाहरण दिलेलं आहे. चंदन जसा सुगंधी आहे तिथं दुर्गंधाचा स्पर्श नाही, तसा सज्जनांच्या ठिकाणी अवगुणाचा दुर्गंध अजिबात नाही. म्हणून चंदनाचं उदाहरण आहे. दुसरा दृष्टांत फार महत्वाचा आहे, तो परिसाचा दृष्टांत. दुसऱ्या दृष्टांतामध्ये परिस कुठल्याही अंगाने नाही, परिसाला कुठल्याही अंगाने जर लोखंडाचा स्पर्श झाला तर त्याचं सोनच होतं. तसं साधूच्या सहवासामध्ये जर आपण गेलो तर कुठल्याही अंगाने ते पूर्णपणे आणि मुक्त करण्याला समर्थ असतात. तिसरा दृष्टांत फार महत्वाचा आहे, दिव्याचा दृष्टांत. दिव्याला पाठी अंधार नाही आणि पोटी अंधार नाही, त्याला अंधाराचा स्पर्श नाही. तसे साधू संतांना सज्जनाला अज्ञानाच्या अंधाराचा स्पर्श होतो असा त्याचा अर्थ आहे. आणि या 3 दृष्टांतामध्ये उणीव दिसल्यामुळे दृष्टांत निर्दोष असावा म्हणून शेवटी साखरेचा दृष्टांत दिलेला आहे. साखर कशी सर्वांगाने गोड आहे, तसे सज्जन सर्वांगाने गोड आहेत. अर्थात अवगुण रहित आहेत. कडूपणा अवगुणाचा तिथं अजिबात नाही असा एकंदरीत अर्थ आहे. विठाला या अभंगावर
काही निरूपण करायचं तत्पूर्वी कार्यक्रमासंबंधी थोडीशी 2 शब्दाची प्रस्तावना देणं आवश्यक आहे. ती अशी आहे की आपल्या सहस्त्रमुळी या निसर्गाच्या कुशीत बसलेल्या लहानशा गावामध्ये अत्यंत गोड असा कार्यक्रम दरवर्षी संपन्न होतो. याही वर्षी तो संपन्न होतो आहे. आणि विशेष गोष्ट ही आहे की आता हे 56वे वर्ष. 56 वर्षे एखाद्या कार्यक्रमाला होणं, 56 वर्षे एखादा कार्यक्रम चालणं, अविरत चालणं, ती फार मोठी गोष्ट असते. 2, 3, 4 वर्षे लोक सप्ताह करतात, नंतर बंद पडतात. पण गाव पारमार्थिक आहे, पारमार्थिक बैठक चांगली आहे. ही कृपा आहे भगवान बाबांची, ही वस्तुस्थिती आहे. संतांच्या कृपेशिवाय हे होत नाही. जो समाज हळूहळू अध्यात्मापासून दूर होतो, ते लोक हळूहळू जीवन जगण्याची सदाचाराची जी बैठक आहे ती विसरून जातात. भगवान बाबांनी नुसत्या काय असतं की ते वंजारी समाजात जन्माला आले, परंतु साधू कुणा समाजाला एकाला उपदेश करीत नाही. तो सर्वकालिक असतो आणि सर्व जनहिताचा असतो. तसा सूर्य कुणा एका समाजाचा नाही, चंद्र कुणा एकाचा नाही, पृथ्वी कुणा एकाची नाही, पाणी कुणा एकाचं नाही. मानवतेच्या कल्याणाच्या ज्या गोष्टी आहेत ते कुणा एकाच्या मालकीच्या नसतात, त्या सगळ्यांच्या असतात. तसे संत जरी त्या समाजात जन्माला आले, संत सेवालाल महाराज असतील, संत भगवान बाबा असतील, या व्यतिरिक्त सर्व सावतामाळी असतील, चोखोबा असतील, सर्व संतांचा उल्लेख आपण करू शकतो. ते जरी त्या समाजात आले, संत रविदास असतील, तरी त्यांनी उपदेश जो केला तो मात्र मानवतेच्या हिताचा केलेला आहे. सगळ्यांचं कल्याण व्हावं ही भावना त्यामध्ये आहे. विश्व बंधुत्वाची भावना आहे, एकाचा नाही. उदार चरितानां तु वसुधैव कुटुंबकम. बर, आपलं घर हेच आपलं विश्व, हे तुमचा आमचा विचार आहे. आपलं घर हेच आपलं विश्व, पण अवघं विश्व हे संतांचं घर असतं. सगळं विश्व हे त्यांचं घर आहे. उदार चरितानां तु वसुधैव कुटुंबकम अयं निजः परो वेत्ति गणनां लघुचेतसाम. हे माझं आहे, हे तुझं आहे, हे ज्यांचं चित्त लहान आहे त्यांच्यासाठी आहे, पण ज्यांचं चरित्र उदार आहे त्यांच्यासाठी मात्र वसुधैव कुटुंबकम, सगळी पृथ्वी त्यांचं कुटुंब आहे. विठ्ठल लक्षात घ्या की देव जसा षडगुण ऐश्वर्य संपन्न तसा साधूही षडगुण ऐश्वर्य संपन्न. देवाला देव म्हणण्यासाठी त्याच्यात 6 गुण असले तर त्याला भगवान म्हणा, अन्यथा भगवान म्हणता येत नाही. हा भगवान शब्द, भगवान शब्दाचा अर्थ आहे भग म्हणजे ऐश्वर्य. विष्णू पुराणामध्ये ऐका तुम्हाला आता काय आहे ना, चिंतन वगैरे अलीकडे मला सांगणं जरा प्रश्न पडतो. त्याचे कारण चिंतनाचं आवडत नाही लोकांना. इथलंच नाही सांगत मी, कुठेही जा, जे चांगलं चिंतन केलं पुन्हा ते म्हणते ह्याला बोलू नका, लय बोर कुठून आणलं. कारण हे कळायला थोडंफार वाचन वगैरे असलं, सगळ्यांना काही वाचायला आणि अभ्यासाला वेळ नसतो, त्याकरता त्यांच्या लेवलचं बोललेलं बरं राहतं. नाही तर बोलवण्याचा वगैरे तो विचार नाही माझ्या डोक्यात, पण समज नाही गरजेचं. नाही समजलं तर उपयोग काय. ते महर्षी दयानंद स्वामींचं वाक्य आहे कि जो लोगों को ऐसी भाषा में उपदेश देता है जिसे लोग समझ नहीं सकते उसका ज्ञान बोझ होता है. ज्याचं बोलणं लोकांना कळत नाही त्याचं ज्ञान ओझं आहे. म्हणजे त्याला स्वतःसाठी ओझ आहे, बाकी दुसऱ्यांसाठी नाही. स्वतःसाठी सुद्धा ओझ आहे, कारण बोलणंच कळत नाही. आमच्याकडे मोठे मोठे शास्त्री पंडित आहेत, खूप हरिद्वार वरून 6 शास्त्र पाठ करून आले, एकही कीर्तन नाही. त्याचं कारण बोलणं लोकांना कळत नाही. जे लोकांना कळेल ते पाहिजे असं मी तोच प्रयत्न करणार आहे. पण मला नेहमीची सवय, आता आमच्या दीपक महाराजांना, आमच्या सगळ्या महाराज मंडळींना ज्यांनी ऐकलेलं आहे त्यांना माहित आहे काय माझ्याकडे आता कीर्तनकारांचा कीर्तनकार मी आहे. आमच्याकडे कीर्तनकार असतात शिका, त्यामुळं मला साधं बोलणं जरा जड जातं, पण मी प्रयत्न तोच करणार, कारण कळणं पण गरजेचं आहे. अतिशय गोड वातावरण आहे. मी हे सांगत होतो की 6 गुण देवामध्ये, तसे संतांतही 6 गुण आवश्यक आहेत, तर त्याला संत म्हणता येतात. जसं की ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्य श्रियः ज्ञान वैराग्य योश्चैव शन्नां भगयति रणा. हे 6 प्रकारचे ऐश्वर्य असेल मग तो देव. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ म्हणून तू भगवंतू. असं 6व्या अध्यायामध्ये अगदी 37व्या ओळीमध्ये हा परमात्म्याची व्याख्या आहे भगवंताची. तो भगवान आहे. तसं संतांनाही या 6 गुणांची गरज आहे. ते 6 गुण वेगळे. संत कोण आहे? ज्याच्याकडे धर्मनिष्ठा आहे,
ज्याच्याकडे वेदनिष्ठा आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याच्याकडे भक्ती आहे, ज्याच्याकडे वैराग्य आहे, आणि या 5 गोष्टी असून सुद्धा संत होत आहेत नाही. 6वी गोष्ट महत्वाची आहे. धर्मनिष्ठा, वेदनिष्ठा, ज्ञान, भक्ती, वैराग्य याच्या व्यतिरिक्त एक गोष्ट महत्वाची आहे. ती नसेल तर मग संत ही उपाधी अर्थात संत ही हे जे पद आहे हे त्याच्यासाठी नाहीच. मग शेवटचं जे महत्वाचा गुण आहे तो गुण आहे जगत कल्याणाची तळमळ. जगत कल्याणाची तळमळ ही ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला संत म्हणतात. भगवान बाबांसाठी मी एक का सांगितलं, कारण मी चरित्र जेव्हा वाचलं, आता आपण ऐकून खूप माहित असतं, पण चरित्रामध्ये गोष्टी फार तपशीलवार आहेत. हो, बाबांनी बंजारा समाजामध्ये इतकं मोठं काम केलं. तिकडे पाथर्डीच्या परिसरातले खूप तांडे माळकरी आहेत, अनेक कीर्तनकार आहेत, अनेक लोक आहेत. कारण बाबांनी सर्वांना अर्थात ज्यांना खरी गरज आहे त्यांना मार्गदर्शनाची, काय अलीकडच्या मोठी माणसं, मोठी कीर्तनकार, एखाद्या प्रसिद्ध कीर्तनकाराला सांगा पण एकदा निष्काम सेवा करायला या म्हणून इकडे येतील का? नाही, ते येत नाही. इकडे हे सगळं करायला ग्राउंड लेवल यायला लाज वाटते माणसाला. जो मोठा झाला त्याला लहान होण्यात फार अडचणी. खरं म्हणजे परमार्थात जेवढं तुम्ही लहान व्हाल तेवढे मोठे. लहान होणं म्हणजेच मोठं होणं असतं. मोठं होणं म्हणजे मोठं होणं नाही, लहान होता आलं पाहिजे. हे अनेक महात्मे आहेत ज्यांनी समाजासाठी काम केलं. भगवान बाबांनी अनेक वर्ग जो आहे त्यांना एकत्र केलेलं आहे. आणि या समाजामध्ये विशेषतः मी पाहिलंय फार संत प्रेम आहे. साधू संतांविषयीची निष्ठा अत्यंत उच्च स्वरूपाची आहे. आणि या ठिकाणी हेच आपल्याला प्रत्ययाला येतं. हा दरवर्षीचा उत्सव आहे. इकडे सगळे दिग्गज गुणीजन मंडळी आहेत. पत्रिकेत माझं नाव नाही, मी पत्रिकेतला नाहीच आहे. हे हेलपाटा गाडी आहे काय ना, असं काकासाहेब वाघ यांनी संपर्क केला, पण नियोजन मागे पुढे असा संभ्रम असल्यामुळे शेवटी ते म्हणाले जरी आता पत्रिकेत नसलं तरी आता तुम्ही यायला पाहिजे. या हा दिवस अशी अडचण आली आदरणीय पाणेगावकर महाराजांना, त्यामुळे आज मला यावं लागलं. आणि हा योग या निमित्ताने आलेला आहे. इकडे गाण्यासाठी जी माणसं आहेत ती सगळी आपली परिचित आहेत, परिसरातील आहेत. आदरणीय दीपक महाराज पडुळे गोड गायक तर आहेत. आता अलीकडे मागील 2 वर्षापासून कीर्तन प्रवचन सुद्धा त्यांची सुरू झाली आहे. कथा वगैरे अतिशय गोड करतात. गाणं उत्तम असल्यामुळं समाजामध्ये चांगल्या पद्धतीने कीर्तनकार म्हणून त्यांची ख्याती आता सर्वदूर होत चाललेली आहे. ही एक आनंदाची गोष्ट आहे. आदरणीय संजय महाराज आहेत, अतिशय गोड गातात. गोपाल महाराज, अंकुश महाराज आणि उमेश महाराज, श्रीराम महाराज, वा ही सगळी माणसं आहेत. आणि मागे महाराज आहेत गोपाल महाराज, बाबा राजगुरु महाराज, क्या बात है. पखवाज वादक कृष्णा महाराज आणि लक्ष्मण महाराज, क्या बात है. कंदारी वाले विणेकरी बाबा चोपदार महाराज. आता झालंय एवढे आता काय आपलीच माणसं गरजेचं आहे. हे करीत मला ध्यानात राहत नाही ते, पण आम्हाला माझ्या विद्यार्थ्यांनी शिकवलं की बाबा असं बोलत नाही, हे गरजेचं. खरं म्हणजे देवाचं नाव पण घ्यावी लागतं. आपलीच माणसं नाराज होतात, हे नाही इतर तर सगळीकडे. आणि तो एक शिष्टाचार फार नाही, कारण नरस्तुती आणि कथेचा विकारा हे नको दातारा घडू देऊ. वर्णावी थोडी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची बोलू नये, पण त्यांचा परिचय देणं आवश्यक आहे. कीर्ती थोडीच गातोय आपण, पण त्यांच्या विषयी बोललं पाहिजे. कारण कीर्तनाचा तो एक भाग आहे, अत्यंत महत्वाचा अंग आहे. आपण सर्व श्रोतृवृंद आणि काय गोड माणसं आहेत. इकडे आदरणीय काकासाहेब महाराज यांनी 2-3 वेळा मध्ये संपर्क केला. खरं म्हणजे ही सेवा सचिन महाराज यांच्या माध्यमातून आलेली. उद्या त्यांचं कीर्तन इथे आहेच आहे. आणि त्यांच्या मार्फत हा सगळा योग सचिन महाराजांचे पूज्य पिताश्री ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि हे छायाचित्रण जे करतायत मराठी हॉटस्पॉट, वा
प्रथित यश असं चॅनल आहे, ते प्रसिद्ध नाव आहे मराठी हॉटस्पॉट. आणि नीलकंठेश्वर कृपा प्रसाद मंडप खारदोन हाही उत्तम असा साऊंड आहे. आणि एकंदर या सगळ्या गोड वातावरणामध्ये श्रोतृवृंदाच्या उपस्थितीमध्ये आता 5वा दिवस आहे वाटतं, 4था दिवस. आजच्या 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा ओघाने आलेली आहे. आता या अभंगाला अनुसरून आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. शांतपणे ऐका. कधी कधी कीर्तन ऐकण्यासारखी असतात, ती सहन करण्यासारखी असतात. तर ती आता हे सहन करा थोडस. बाबांचा परिचय रामकृष्ण बाबा, क्या बात. शस्त्रमूल बाबांचं गाव आहे, अतिशय गोड. आणि मंदिर मारुतीरायाचं सुंदर मंदिर आणि बाजूला ह्या मूर्त्या, हे फार महत्वाचं काय ना. जिथं आपण मस्तक टेकवतो ती जागा केवळ मस्तक वाकवण्यासाठी तेवढी व्यवस्था नाही, अहंकार विसर्जित करण्याची ती जागा असते. घागर जशी धुतली तर ती पालथी घालतो, तसं मस्तक वाकवणं म्हणजे घागर पालथी घालणं. अहंकार खाली पडला पाहिजे, ते स्वच्छ झालं पाहिजे पात्र. अहंकारापासून मुक्त होण्यासाठी परमार्थ आहे, अहंकार वाढवण्यासाठी नाही. आपण परमार्थ करता करता मी पारमार्थिक आहे याचा अहंकार बाळगायला लागला. सगळ्यात मोठा अवगुण हा आहे. इथून सुरुवात करावी लागते की महाराजांचं एक गोड वचन आहे, मान अपमान गोवे, मान अपमान गोवे, मान अपमान गोवे, मान अपमान गोवे, अवघे कुंडुनी ठेवावे, अवघे कुंडुनी ठेवावे, हेची देवाचे दर्शन, हेची देवाचे दर्शन. अवघे कुंडुनी ठेवावे, अवघे कुंडुनी ठेवावे, देवाचे देवाचं दर्शन वास्तविक दर्शन हेच आहे. मान अपमान गुंडून ठेवावे, फार महत्त्वाचं. पण या सूक्ष्म तरल भावना झालेल्या या सगळ्याच्या पलीकडे एकदम जात आहे. प्रवास मोठा आहे. संन्यासी जरी असला, ज्याने सर्व संघाचा त्याग केलेला, त्याच्या आश्रमात पेपराची काठी ठेवली असते. कशाची? कोण आमदार आला, कोण खासदार आला, सगळं जमा करून कोणी आला खासदार येऊन हे समजलं तुम्हाला? ही भूक असते माणसाची, ती स्वाभाविक आहे, त्याला काही इलाज नाही. या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे तो जातो. ज्याचं भजन जास्त वाढलं त्याला मानाची अपेक्षा कमी होते. पूज्य मोरारी बाबूंचे वाक्य आहे की जिसका भजन बढ़ता है उसका वजन घट जाता है. भजन जब बढ़ता है तो वजन घटता है. हमारा वजन बढ़ता जाता है, वजन घटता जाता है. आम्ही संस्कृत होतो तेव्हा नियमाने विष्णू सहस्त्रनाम काकडा हरिपाठ सगळं होतो. बाहेर आल्यानंतर लोक मानायला लागले, काय मस्त बोलतात महाराज, विद्वान आहे. हळूहळू जेव्हा हे वाढतं भजन कमी होतं. वास्तविक पाहता लोक जेव्हा जास्त मानतात तेव्हा भजन जास्त झालं पाहिजे. कारण जो खाली बसलेला आहे त्याला पडण्याची भीती नसते, पण जो उंचावरून चालतोय त्याला पडण्याची भीती नसते. समाजात ज्याला उंची मिळाली त्याला पडण्याची भीती जास्त आहे. अशा वेळेला माणसाने भजन जास्त केलं पाहिजे. आपल्याला खरं सांगायचं तर मानही दीपक मान जास्त मान घेऊ द्या, रिॲक्शन येते. माणसं येड्यासारखं करायला लोक जास्त मानायला लागले तो कोणाला काही समजत नाही. मला विवेकानंद इतका मान आपल्या
आजूबाजूच्या गावात त्याला वाटतं सगळं जग माझं दास. विवेकानंदांनी स्वतः म्हटलेलं आहे, शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये फार जास्त वेळ मिळाला नाही, 2-2.5 मिनिटाचं भाषण आहे ते, 5-10 मिनिटाचं नाही, 2.5 मिनिटं 3 मिनिटं बोललेले आहेत. पण विवेकानंद स्वतः चांगलं उच्च विद्याविभूषित असल्यामुळे आणि गुरूंची कृपा त्यांच्यावर असल्यामुळे त्यांच्या बोलण्याने लोक प्रभावित झाले. सगळ्यांमध्ये श्रेष्ठ वक्ता म्हणून आणि हिंदू धर्माला उदो तिथे जो झाला तो त्यांच्या भाषणामुळे झाला. आणि त्यानंतर लंडन मध्ये, बर्मिंगहॅम मध्ये, आजूबाजूच्या सगळ्या आणि मुख्य शहरामध्ये त्यांची भाषणं झाली. डॉक्टर ॲनी बेझंट, भगिनी निवेदिता, त्यांच्या बरोबर त्यांच्या भाषणाने प्रभावित होऊन भारतात आल्या. त्यांनी इकडे फिलॉसॉफीचा प्रचार वगैरे केला. हा सगळा मोठा इतिहास. पण विवेकानंदांनी ही गोष्ट सांगितलेली आहे की मी लंडन मध्ये गेलो, जगभर कीर्तीची पताका फडकली, एवढा लोक मानत होते, पण ते म्हणाले हा सगळा मान मी पचवू शकलो. याला कारण आहे फक्त माझ्या गुरुजींची कृपा. माणसाला हे बा कटाळा येत असेल अजिबात नाही वाटलं, काय मस्त मस्त ऐका फक्त. आणि वाटलं पूर्तपणे तर वाजवा, त्याला काही अडचण नसते. वाटलं तर नाही तर मनात नाही, काही नाही, शेजाऱ्यानं वाजवलं काय असून मला सांगायचं परमार्थात मान मिळाला, सांभाळा. देवाला म्हणा देवा वाचा, मिळतो त्याची कृपा, मानतात त्याची कृपा. तुकाराम महाराज साधू म्हणतो की लोक मला मानतात, यांना काहीच माहित नाही मी कशी. लोक जेव्हा मानतात तेव्हा ज्याला ते मानतात त्याला आतल्या आत वाटलं पाहिजे की हे जरी माझ्या पाया पडत असलं पण मी कसं आहे. मी म्हणत नाही, गुरु तुकाराम महाराजांचं वचन आहे, अंतरीचा भाव, अंतरीचा भाव, अंतरीचा भाव, काय कळे लोकांना भाव, काय कळे लोकांना माने पाहिजे. अंतरीचा भाव, अंतरीचा भाव, अंतरीचा भाव, अंतरीचा भाव, काय कळे लोका एक मानी एका देखो वेची. हे लोक जे मानतात ना देखो वेची. चला पुढे चालले. अमुक महाराज तुम्ही जाता, हो हो तुमच्या काय एवढा मोठा माणूस जर जातो हमारे त्याचे गतानुगतिकता, याला अंधानुकरण म्हणतात. एक गेले जावे त्याचे, एक गेला ते चालले मेंढी वळण म्हणतात. एक विचार नाही, काही नाही, कुछ नाही, आधारात दगड मार, ही स्थिती आहे. पण परमार्थ डोळसपणे केला पाहिजे. कोणाचाही मागे जाऊन आपला उद्धार होता. योग्य लोकांचा आधार घेतला पाहिजे, योग्य मार्गदर्शकाचा आधार घेतला पाहिजे. अरे जे आपला आहे ते चांगलं म्हणून, जे चांगलं आहे त्याला आपलं म्हणण्याची पाहिजे. आता स्वतःच्या मुलाला आई म्हणते माझ्या मुलासारखा मुलगा नाही, लय गुणाचं लेकरू, पण त्याच्यासारखा नालायक. आता आई जे म्हणते की माझा मुलगा माझा चांगला आहे, तर त्या आईच्या बोलण्यात प्रेम घ्यावं की गुण घ्यावे? आई जे बोलते माझं लेकरू चांगले म्हणजे कशा प्रेमा बोलली, गुण वगैरे काही नाही ते आवडून. पण आई सासू म्हणते माझ्या जावयासारखा जावई नाही, यातलं वर्णन घ्यायचं की आपण प्रेम प्रेमच घ्यायचं, त्यात काही बाकी वस्तुस्थिती काही वस्तुनिष्ठ नसतं. ते यातून एक लक्षात घ्या,
वर्णन करताना वर्णन करणारे काही सांगू शकतात ज्याने एकही सभा मंडप दिलेला नाही कुठं अशाही आमदाराला लोक म्हणतात कार्य काहीच दिलेलं नाही कुठं कार्य पण लोक म्हणतात लोकांचं काही खरं नाही लोक एक मानी एका देखो देखी कुणाला काय म्हणतील काय सांगतात आपल्याकडे एक शब्द आहे कोणता शब्द कशासाठी वापरतात याचं आपल्याला माहित नसतं ज्ञान जसा एक शब्द आहे कोकिळ कोकिळा मी लता दीदींसाठी अनेक वेळेला अनेक लोकांना गाणं कोकिळ असा शब्द आहे पण कोकिळ हा शब्द पुल्लिंगी आहे कोकिळा स्त्रीलिंगी आहे कोकिळा नसते कोकिळ पक्षी आहे तो पुल्लिंगी शब्द आहे कारण वाल्मिकींना कोकिळ शब्द वापरलेला आहे राम रक्षेमध्ये पूजंतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखाम वंदे वाल्मीकि कोकिलम तर वाल्मिकी कोकिळ आहे आता आपल्याला पुन्हा कोकिळ शब्द कोणासाठी वापरायचा एक शब्द आहे या कार्यक्रमामध्ये या कार्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा पण हा शब्द तुम्हाला माहिती आहे सिंहाचा वाटा हा शब्द सिंहाचा वाटा असतो पण सिंहाचा वाटा समजा एखाद्या लांडग्याने शिकार केली तर त्या शिकारीत सिंहाचा वाटा असतो पण तो वाटा जास्तीचा असतो तो घेण्याचा वाटा असतो देण्याचा नाही समजलं तुम्हाला लांडग्याने एखादी मेंढी मारली तर त्या सिंहाचा वाटा असणार आहे म्हणजे लांडगा थोडं खाणार सिंह जास्त खाणार आणि त्याला म्हणतात सिंहाचा वाटा समजलं तुम्हाला सिंहाने मेंढी मारली आणि लांडग्याने हा सिंहाचा मोठा वाटा असं नाही ते समजलं यातलं अंतर कुठं माहिती आहे त्यामुळे आपण एखाद्या विषयी जेव्हा बोलतो यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे घेतला हे समजलं पाहिजे तसं सज्जनांच्या बाबतीत संतांच्या बाबतीत नको त्यांना नको ते उपदेश देऊन त्यांना भूषवणं हे काही योग्य नाही वस्तुस्थिती वेगळी आहे त्यासाठी दृष्टी पण लागते त्यासाठी लक्षणांचा अभ्यास लागतो कोणाला म्हणायचं सज्जन कोणाला म्हणायचं महात्मा काय त्यांच्या व्याख्या आहेत त्या व्याख्येचा विचार करावा ते जाणावं मगच त्यांच्या आश्रयाला जावं व्याख्या अनेक प्रकारे करता येते पण त्यांना नेमकं कशाने ओळखता येईल कारण त्यांना ओळखणं कठीण आहे आता सगळीकडे सध्याचा कालखंड असा आहे जेवढा जास्त डेकोरेटेड महाराज असेल तेवढा तो मोठा आहे एखादा विद्वान आहे ज्ञानी आहे पण राखी खाली असलेल्या निखाऱ्यासारखा वरून राख आत निखार आहे त्याच्या जवळ गेल्यानंतर कळेल त्याचं ज्ञान पण दुरून पाहिलं तर राख दिसते त्याला काही येत महाराजाला फोन करा एखादा विद्वान असेल त्याला विचारा काय 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 सांगितलं काय जे द्यायचं डबल फोन नाही करत साधं दिसत आणि एखाद्याला फोन करा काय 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 25 घेतो कमी करा आता त्याला काय येतं किती अभ्यास आहे हे नाही पाहत मूल्य जो डॉक्टर जास्त फी घेईल तो दवाखाना चांगला हे सरळ गणित आहे आपल्याला त्यातला अंतर कळत नाही आपल्याला कुठं वैद्यकीय ज्ञान आहे त्याचा अभ्यास इकडेही नसतो परंतु मूल्यावरून आपण ठरवतो असं ठरवणं ही चुकीची गोष्ट आहे मूल्य काय खरं ज्ञानाने माणसं मोठी होतात बोधाने मोठी होतात त्यांच्या व्यासंगाने मोठी होतात ते न पाहता वरवरच्या गोष्टी जर पाहत बसलो आपण वरवरच पाहतो त्याच्या कारण आपल्याला त्यात बदल करता येत उदाहरण असं दिलेलं आहे काक कृष्ण पिक कृष्ण को भेद पिक का गयो वसंत समये प्राप्ते काक काक पिक पिक हा कावळा आहे कोकिळा आहे दिसायला दोन्ही रंगाने काळेच आहे परंतु कोकिळा कोकिळा आहे आणि कावळा कावळा आहे हा कोकिळ पक्षी गातो तर त्याचं गाणं माणूस वेळ काढून ऐकतो आणि तो कावळा गायला लागला तर त्याला म्हणतात महाराज हाकल त्याला काय केले कावळ्याने कबीरांचे वचन आहे की कागा काको धन हरे कोयल काको दे मीठी वाणी सुनाई के जग पुनो करिलेत कागा कावळ्याने कुणाचं धन घेतलं नाही कोकिळीने कुणाला पैसे दिले नाहीत पण कोकिळ पक्षी गोड गोडून सगळ्यांना आपलंसं करून घेतो ही त्यातली विशेष गोष्ट आहे रंग पाहून चालत नाही कावळा आणि कोकिळा दिसायला सारखे आहेत पण गुणाने वेगळे आहेत तसं महाराजांचं आणखी एक वचन आहे
दोन्ही दिसाचे सारा दिसायला दोन्ही सारखेच आहेत. कोण 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 उदाहरण द्या. कावळा गुलाबी दिसायला सारखेच आहेत. हिरा गारगोटी दिसायला सारखेच आहेत. बस तसं साधू खरा महात्मा आणि डुप्लिकेट दिसायला सारखेच आहेत, परंतु त्यांना ओळखणं कठीण जातं. एक सुंदर उदाहरण दिलं. कावळा आणि कोकिळा यांचे उदाहरण पंचतंत्रामध्ये एक कथा आली. काळजी बरोबर एका म्हणजे लक्षात येईल. कोकिळा गायला गेली इंद्राच्या दरबारात. कोकिळेचं सुंदर गायन झालं इंद्राकडे, आणि इंद्राकडे गोड गायन झाल्यानंतर इंद्राने कोकिळेला बक्षीस दिलं, रत्नहार दिला बक्षीस. आणि तो हार घेऊन ती परत येत असताना त्या कोकिळेला कावळ्याची भेट झाली. कावळ्याने विचारलं कोकिळेला, का कुठे गेली होतीस? कोकिळेने सांगितलं, कार्यक्रम होता इंद्राकडे, माझ्या गाण्याचा कार्यक्रम होता, भजन ठेवलं होतं म्हणून तिकडे गेली. बर. कावळा म्हणाला, इंद्राला काही आकलच नाही, आमच्या सारख्या गुणी लोकांना बोलवायचं सोडून तुला बाई असं आता तसं वर्णन नाही. तुला बोलवलं पण मला नाही बोलवलं. पण जरी त्याने बोलवलं नाही तरी मी स्वतः जाणार. बर. कोकिळा म्हणते, जाऊ नको, तुझ्या भल्याचं सांग. तू जर तिथे गेला तर तुझा अपमान होईल, ते मला योग्य वाटलं. कावळा म्हणतो, जरी मला बोलावलं नसलं तरी मला गेलं पाहिजे, कारण मी नाही बोललो तर त्याला कळणार कसं? माझा आवाजच आहे, मी जातो. आणि कावळा गेला इंद्राने आवागमन या परिचय, तुम्ही मला ओळखता, माझा आवाजही मृत्यू लोकातल्या लोकांना माहिती आहे मी कसा गातो. तुम्ही माझा कार्यक्रमच ऐकला, कोकिळेचा कार्यक्रम ठेवला, माझे ऐक. इंद्र म्हणाला, मी गाण्याचा रसिक, तुम्ही आले बसा. व्यासपीठावर कावळा बसला आणि कावळ्याने स्वर लावला. इंद्राने सांगितलं, पेटी तबला काहीच लागत, ते पेटी तबला सगळ्या लोकांना. मी तसाच, तू तसाच, कारण स्वराची माझी भेट नाही. पण त्याने जेव्हा स्वर लावला, इंद्र रसिक देवता आहे, त्याला ते गंधर्व अप्सरा यांचं गाणं ऐकण्याची सवय. कावळ्याचं जेव्हा गाणं ऐकलं त्याला त्रास. बेसूर लोकांचं गाणं ऐकलं, ज्याला स्वर कळतो त्याला फार त्रास, ज्याला कळत नाही त्याला काय गुळण कडबा जाणकाराला कळत. आता कावळ्याचा आवाज इंद्राने ऐकला आणि इंद्राला राग आला, पण इंद्राने त्याची खोटी प्रशंसा केली, टिंगल केली म्हणा. इंद्र म्हणतो, वाह, आजपर्यंत या स्वर्गामध्ये अनेक मोठ्या मोठ्या लोकांचं गायन झालं, मी अनेकांचं गाणं ऐकलं, पण एवढा गोड आवाज असतो, आवाजाची काही मर्यादा, एवढं सो स्वीट, काय काय नजाकत, काय बारीक गाथा. कावळ्याला कळायला पाहिजे मी टिंगल चालली, मूर्खाला ते कळत नसतं. मूर्ख माणसाचं असं आहे की पडे जुता चढे नूर, जेवढे जोडे पडतात तेवढं त्याला बरं वाटतं. त्याला वाटतं सत्काराची पद्धतच आहे की काय या गावामध्ये. कावळा म्हणाला, हे तुम्हाला इंद्र महाराज, तुम्हाला जे ऐका आता ऐकवलं ना मी, खरं जर विचार केला तर त्या मानाने हे जे मी गातो सध्या हे त्या मानानं तरी मी एकटा. माझी टीम जर आली असते ना मग तुम्हाला समजलं असतं काय गाणं आहे माझं. इंद्राने सांगितलं, हरकत नाही, तू एवढा गोड गातोस, पण तुझ्या टीम मध्ये आणखी आहेत कोण कोण गायक? त्याने सांगितलं, सगळ्यांची नावं सांग. बर, असं नाव घेताना
कानाला हात लावता मोठे मोठे गायक. त्याने सांगितलं मी स्वतः. कोण कोण गायक आहे? मी स्वतः जंबूकश्चैव कोल्हा आहे. उंट खरस गाढव मान बर 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 आणखी बेंडू काय ते गोड गातात सगळे सगळे आवाज खर्ज लावतात ते. बर आणखी डुकर ते भारी गाय. बर मग हा हे 6 आहेत म्हणले. आम्हा सगळं धरून आम्ही 6 माणसं आहोत. हे 6 प्राणी आमचे सगळे एकाहून एक सरस गायक आहेत. हे सगळे जर आणले असते ना स्वर्ग धनानून सोडला असता. इंद्राने त्याला सांगितलं की उठ लवकर चालता हो. कावळा म्हणाला काय झाला आता तर तुम्ही वा म्हणत होते. इंद्राने सांगितलं मूर्खा, अरे तुझ्या एकाच्या गाण्याने स्वर्गाचे तुकडे तुकडे होऊ पाहतायत. जिथे हे 6 बेसूर प्राणी आहेत ती पृथ्वी बिचारी अजूनही रसातळाला गेली नाही, भूकंप होत नाही तिथं. हेच आश्चर्य आहे. हे समजलं तुम्हाला? असं वर्णन आहे. एकेन पतित स्वर्ग षड्भिर्यत्र निरंतरम धन्य पृथ्वी वज्रत्वम ये नमे याति रसातलम. विठाल दोन्ही सारखे असले तरी कावळा कावळा आहे, कोकिळा कोकिळा आहे. दिसण्यावर जाऊ नका. तसा एखादा महात्मा जो खरा महात्मा, डुप्लिकेट माणसं जे खोटे साधू असतात ते ओरिजिनल पेक्षा जास्त आकर्षक दिसतात. त्यातला अंतर समजून घ्या. हे वाक्य लक्षात आलं तर बघा. एक भुंगा भ्रमर भुंगा आपल्याकडे कागदाची पण फुलं असतात, प्लास्टिकची फुलं आणि ओरिजिनल गुलाबाचं फुल आणि प्लास्टिकचं कागदाचं फुल. माणूस फसतो. माणूस म्हणतो ओळखूच आलं नाही खरं फुल कोणतं आहे. खऱ्या फुलापेक्षा जास्त हे सुंदर दिसते आणि खरं येते. कारण खरं फुल कोमेजून जातं. ते अल्पजीवी आहे. हे जे खोटं फुल आहे हे आकर्षक आहे. किती दिवस तसंच राहतं. माणसं फसतात पण भुंगा फसत नाही. कारण भुंगा किती दिवस फुल टिकून राहील हे पाहत नाही. त्यात मधुकर आहे का, परागकण आहेत का ते पाहतात. त्याला जरी आयुष्य कमी असलं तरी ते ओरिजिनल आहे. एक सुंदरसा शेर पूर्वी पत्रव्यवहार सर्रास चालायचा कि सच्चाई छुप नहीं सकती कभी बनावट के उसूलों से और खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से. कागदाच्या फुलाचा सुगंधच येत नाही पण कागदाच्या फुलाला माणसं भाळतात, भुंगा नाही. आपलं माणसाच्या बाबतीतही तसंच आहे. आपल्याला ओरिजिनल कळत नाही. आपण जे जास्त आकर्षक दिसेल त्याच्या मागे आकर्षक दिसला पाहिजे साधू. अलीकडे दिसण्याला फार महत्व. आमच्याकडे महाराष्ट्रात अनेक थोर कीर्तनकार जे भाड्याचे पैसे घेत नव्हते. आताचा काळ वेगळा आहे. पैसे द्यावेच लागतात. ते घेत नव्हते म्हणून देऊ नये असा नियम नव्हता. तुम्ही हे लक्षात घ्या. घेत नव्हते तर देऊ नका असा त्याचा अर्थ नाही. ती जबाबदारी आहे समाजाची. नको तिथं माणसं द्रव्य घालतातच ना. योग्य ठीक आहे. मी तेव्हा अनाउन्समेंट ऐकत होतो या सप्ताहामध्ये कोणी कोणी देणगी दिली. महाराज दीपक महाराज हे फार हे मराठवाड्यात दिसतं. आमचे गुरुजी उन्हाळे म्हणायचे की भोजनाच्या बाबतीत विदर्भ आणि भजनाच्या बाबतीत मराठवाडा याला चालायची वस्तू. मराठवाड्यासारखा परमार्थ करावा मराठवाड्यातल्या लोकांनी. उदार हाताने देतात. त्यानं उदार हाताने इथं दिलं तर भगवान अनंत हाताने देतो. त्याचं नावच आहे अनंत भुजा. परमात्मा अनंत भुजांचा आहे. तो अनंत हाताने देतो. तुम्ही 4000 इथे दिले तुम्हाला 4 लाख द्यायला त्याला वेळ लागला. हे सरळ गणित आहे. तिकडे दिलं पाहिजे. अनाउन्समेंट चालू होतं 5000 7000 4000 द्या आणि अवदारी इथे दाखवलं पाहिजे. हे अवदारी नाहीतर तमाशाच्या पडातही सगळं गमावलेले पण बहादर आहेत आपल्याकडे.
तिथं देऊन उपयोग काय? इकडे जर द्याल तर त्याचा उपयोग आहे. धनाची शुद्धी होते, धन शुद्ध होतं. धनशुद्धीसाठी दानच केलं पाहिजे, पण योग्य ठिकाणी केलं पाहिजे. मला सांगायचं योग्य लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, पण योग्य माणसं ओळखता येत नाही आपल्याला. ओळखायचं कसं? लक्षण काय? सज्जनाचं लक्षण शेवटच्या चरणात तुपा म्हण गुण साधनाचे आगी, तुका म्हण गुण साधनाचे. वा वा. तुका म्हण सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना, त्याचा विचार किती अंगाने करते. कीर्तनाची प्रस्तावना सगळे कीर्तन म्हणून होत राहतात, इतकी मोठी आहे. कारण कोण सज्जन, कोणाचा संघ आम्ही करावा? संघ केला पाहिजे सज्जनाचा, हे खरंय. कारण दुर्जनाचा संघ करून दुर्जनाची गंधी विष्ठेची या परी देखून या दुरी व्हावेत. दुर्जन किती आपल्याला ना, दुर्जन लोकांना आकर्षक, ते साधू नसतात पण साधू सारखं दिसतात, तसं वागतातही खोटं खोटं. आले तर तुमच्या स्वागतही सत्कारही करतील, पण साधूच्या विषयात कधी कधी दुष्ट लपलेले असतात. उदाहरण त्याचं रावणाचे. रावण जेव्हा आलाय, साधू कळतो त्याच्या भाषेवरून, एकांतात तो काय बोलतो, एकांतात तो काय करतो, त्याच्यावरून माणूस कळतो. म्हणून माणसाचं एकांतात अवलोकन करा. चार चारात आल्यावर बाबा एक चार चौकात रामकृष्ण आहे, बरोबर. एकांतात काय सीसीटीव्ही लावले पाहिजे, हा मग कळतं काय. माणूस एकांतात ज्या कृती करतो तो त्याचा खरा स्वभाव. आम्ही बाहेरच्या सगळ्या वातावरणात, अरे हा जो दंभ आहे, सगळ्यात मोठे दोष, चार दोष परमार्थात सांगितले. एक दम फार महत्वाचा दोष आहे कामना, दुसरा दोष आहे दंभ, तिसरा दोष आहे पाप, आणि चौथा दोष आहे व्यभिचार. आता लक्षात, हे चारही दोष जर असतील मग तो कशाचा साधू, मग कशाचा परमार्थ, कोणाची भक्ती या चार दोषांनी सफल होतच नाही. पहिला दोष आहे कामना, अपेक्षा. दुसरा दोष आहे दंभ, सगळ्यात मोठा दोष. कामना असू शकते, पण दंभ जो आहे, दंभ म्हणजे ढोंग, ढोंग म्हणजे पाखंड, पाखंड म्हणजे आत एक बाहेर एक. जसं आपण आहोत तसं न दाखवणे, जसं नाही तसं दाखवणे. समजलं? मी ज्ञानी नाही, मी ज्ञानी आहे असं दाखवणं, हा दंभ आहे. मला कळत काही नाही पण मला सगळं कळतं असं दाखवणं. पुन्हा हेही जमणं कठीण, हे सोंग पण कठीण आहे, यालाही अभ्यास करा. दंभ जो आहे त्याचं गोड वर्णन
गंग कवीने केलेलं आहे की दंभ लपत नाही हे सांगताना एक गोड वचन आहे की तारों के तेज में चांद छुपे नहीं, सूरज छुपे नहीं, बादल छायो, रीढ़ पड़े रजपूत छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मांगन आयो, चंचल नारी के नैन छुपे नहीं, प्रीत छुपे नहीं, प्रीत दिखायो, कवि गंग कहे सुन शाह अकबर, करम छुपे नहीं, भूत लगा। या गोष्टी लपत नाही, तसा दंभ लपत नाही। या दोह्यावर बोलायला वेळ नाही, मुद्दा हा आहे एवढा पर्यंत याच्यावर बोला तर वेळ आणखी वाढतो, म्हणून किती या गोष्टी लपणार नाही, तसा दंभही लपत नाही। कोणी किती सोंग करत असेल तर दंभ एक दिवस प्रगट होणार। दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना, अंतरी भावना वेगळ्या, किंवा तुकाराम महाराजांनी या संबंधाने आणखी स्पष्ट लिहिले। गुलाबराव महाराज माधानकर विदर्भातील थोर संत, त्यांचं एक पुस्तकच आहे दंभ स्फोट नावाचं, वाचलं पाहिजे, ज्यांना वेळ आहे त्यांनी वाचावं। दंभ हा दंभ सगळ्यात मोठा दोष आहे, पण लोक दंभाला बळी पडतात। जो म्हणतो आता वास्तविक पाहता खूप जास्त राग येणं हे काही महात्म्याचं लक्षण नाही, खूप रागीट असणं हे काही साधूचं लक्षण नाही। नाथ शांती ब्रह्म आहे, त्यांना क्रोध येत नाही, ते शांती ब्रह्म म्हणून प्रसिद्ध आहे। आपल्याकडे माणसाची एखादा साधू असतो ब्रह्मचारी, रागीट असतो, माणसं म्हणतात महाराज विस्तवच आहे, विस्तवाला हातात घ्या पण महाराज बाबांना नाही, बाबा फारच रागीट आहे। आता रागीट आहे ही काय चांगली गोष्ट आहे नाही, पण लोक त्याही गुणाचा उदो करतात। एक म्हणतो बाबा तुमचे बाबा कसं काय अन्न खात नाही म्हणून काय तेवढ्याने साधुत्व येत नाही। अरे तुकाराम महाराजांचा अभंग आहे, काय सर्प खातो अन्न, काय ध्यान बकाचे, मी नेहमी सांगतो कशाला खायचे अन्न, त्याला बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड बर का, उत्तम उत्तम पदार्थ, दूध आणि तूप वगैरे असे देवांना असतं, त्याला खायला देवांना असल्यानंतर 700 रुपये किलो तूप पण ते सोडून, बदाम काजू सोडून 25 रुपये किलोची गहू बाजरी मरायला ते हुशार आहे म्हणून आपल्या त्यातलं अंतर कधी खरं काय अवगुण रहित असं नाही, हे महात्म्याचं खरं लक्षण। अवगुण हे माणसाला पतनाला नेतात, अवगुणाची हाती आहे अवगीच फजिती, अवगुण जिथे आहे तिथे फजिती आहे। पण अडचण ही आहे की गुण कशाला म्हणावा, अवगुण कशाला म्हणावा याची व्याख्या करणं कठीण आहे। अवगुण हे त्याचेच आहे, किंमत गुणाला आहे। मी इथे उभा आहे, ऐकताय, हे मागे गायक उभे आहेत, या सगळ्यांना तुम्ही मानता, याचं कारण आहे गुणामुळे मानता, अवगुणामुळे कोणी कोणाला मानत नाही। रावण एक अवगुण जरी असला तरी माणसाचा सर्वनाश होतो। रावण एवढा ज्ञानी होता, रावणासारखा पंडित नाही। रावणाचं पुस्तक आहे रावण संहिता, ते रावण संहितेमध्ये रावण महान ज्योतिषी होता, अगदी पराशर ऋषी, गर्गर ऋषी, भृगु महर्षी हे सगळे ज्योतिषी आहेत, पण रावणाची जेवढी पकड ज्योतिषशास्त्रावर होती तेवढी अन्य कोणाची नाही। रावण जो आहे त्याच्याविषयी आपण एक ऐकलेलं आहे की रावणाने नवग्रह पालथे घातले, नवग्रह पालथे घातले, पायऱ्याच्या खाली नवग्रह दाबलेले होते। याचा अर्थ असा आहे की नवग्रह रावणाच्या ताब्यात आहेत, याचा अर्थ तो उत्तम ज्योतिषी आहे। ज्योतिष शास्त्राचं त्याचं ज्ञान इतकं सखोल आहे की त्याने ग्रहाला सांगावं तशी ग्रह पोझिशन घेत। कुंडलीत असे असे ग्रह असले की मग उत्तम राहतात, पण त्याचे स्वतःचे ग्रह बिघडले म्हणून रामचंद्राच्या ग्रह काय, विद्वत्ता काय, विद्वत्ता खूप आहे हो, पण नुसत्या विद्वत्तेला काय करतात, विद्वत्तेच्या संदर्भात विद्वान आहे आणि दुष्ट आहे म्हणून त्याच्याकडे जाऊ नका। कबीरांचा एक दोहा आहे, ते म्हणाले घी का तो दर्शन भला, खाना भला न तेल, साधु सो झगडा भला, ना साकट सो मेल। तूप आहे ना, तूप नुसतं दिसलं तरी मंगल आहे, तूप पाहण्यातही फायदा, तूप पाहण्यातही आरोग्य,
मंगल पदार्थामध्ये घरातून जर बाहेर पडायचं असेल तर दही वगैरे देतात हातावर शुभ कार्य करायचं असेल तसं बाहेर पडताना तुम्ही रोज जर बाहेर पडत असाल तर तूप जर घरात असेल तर तुपाचं दर्शन घ्या तूप पहा तुपाचं दर्शन घेऊन बाहेर पडा मंगल पदार्थ आहेत तुमची कामं मंगल होतील हे फार गरजेचं आहे तुपाचं दर्शनही उत्तम आहे पण तेल खाणं चांगलं नाही हे कबीरांचं म्हणणं आहे आपला तेल फारच तर्री दे डोक्याला काम येतो तरी पण तर्री तेल खाणं हे आरोग्यासाठी उपयुक्त नाही तसं साधू बरोबर भांडण झालं चांगलं आहे पण दुष्टा बरोबर मैत्री कामाची असं दुष्टाची मैत्री उपयोगाची नाही संघ सज्जनाचा मोरोपंतांचं ते वचन होतं केकावलीमध्ये सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कहाणी कलंकमतीचा मन सदंग कमळी जडो मुरडिता हटाने अडो मन भगवत चरित्री जडो या केकावली आहे सुसंगती घडली पाहिजे आणि सज्जनांचा संघ घडला पाहिजे अनेक व्याख्या ते माझे सोय रे सजन सांगाती 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 ये रामा विधी पाळणा पाय आठविती अवगुण रहित आहे गुणागुणाची व्याख्या करणं कठीण आहे अवगुण नको जीवनामध्ये रावणाचं मी सांगत होतो रावण विद्वान आहे पण जेव्हा सीतामाईला अपहरण करायला बरेच लोक अलीकडे रावणाचे पक्षधर कर्णाचे पक्षधर जास्त झालेले आहेत एक पंडित काशीनाथ मूर्ती संकाय आळंदीचा एक मूर्ख माणूस होता आता तो निवर्त गेला देवा घरी देव मानत नाही तेही देवा घरी आता त्याने दोन पुस्तक लिहिली होती की देव मानण्यासारखे रावण आणि कुंभकर्ण होते राम आणि कृष्ण हे देव मानण्यासारखे नव्हते पुस्तक होतं शीर्षकच एवढं मोठं किती विचार आहे एवढा मोठा एवढं मोठं नाव असतं पुस्तकाचं पण त्याने लिहिलं काही आणि लोक रावण कुंभकर्ण आदर्श कसे आता बरेच वेळेला आता रक्षाबंधन येणार रक्षाबंधनाच्या बहिणीच्या भावाच्या आणि ते स्टेटस येतं एका मुलीला विचारलं तुला भाऊ कसा पाहिजे ती म्हणते रावण तिला विचार कशा पाहिजे रावणासारखा बोले शूर्पणखेचं नाक कापला रामाने परिवारासहित मेला पण बदला आजा भाऊ पण शूर्पणखेनं काय काय सांगितलं जे कुठे का ना जे तुम्हाला माहित रावणाचा पक्ष रावणासारखा भाऊ पाहिजे रावण काय आदर्श आहे अरे बलात्कारी रावण आहे चरित्र माहित नाही वाल्मिकी रामायण पुंजिक स्थला नावाच्या अप्सरेवर त्याने जेव्हा अत्याचार केला तेव्हा पुंजिक स्थला अप्सरेच्या पतीने त्याला शाप दिलेला होता की कुठल्याही स्त्रीला इच्छे विरुद्ध जर स्पर्श करशील तर तुझ्या मस्तकाचे 100 तुकडे होतील तुझा तिथेच मृत्यू होईल या धाकाने सीतामाईला हात नाही लावला लोक म्हणतात 6 महिने सीतामाईला हात नाही लावला रावण तुम्ही रावणाला कुठं मोठं करताय रावण हिरो आहे का रामाविषयी चरित्र माहित नाही काही नाही त्याचा विचार काय काय म्हणतात कर्ण दानी कर्ण
मृत्युंजय कादंबरी लिहिलेली आहे ते सावंतांनी आणि तेवढ्यामुळे कर्णाला मोठं मानले. पण कर्ण जरी होता पांडवांपैकीच होता, सूर्यपुत्र होता, पण दुर्योधनासारख्या पाप्याचा सोबती होता आणि द्रौपदीच्या वस्त्रहरणामध्ये त्याचा महत्वाचा हात होता. द्रौपदी वस्त्रहरणामध्ये तो द्रौपदीला हसत होता, दुर्योधनाला प्रोत्साहन देत होता. एवढ्याच कारणाने भगवान परमात्म्याने जेव्हा अर्जुन आणि कर्णाचं युद्ध चाललेलं आहे, कर्णाच्या रथाचं चाक जमिनीमध्ये घुसलेलं आहे, अशा वेळेला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना मार मार संपव त्याला, कर त्याचा शिरच्छेद. तेव्हा अर्जुन म्हणतो, देवा ही काय युद्धाची रीती आहे? अरे त्याच्या रथाचं चाक जमिनीमध्ये घुसलेलं आहे. अशा वेळेला तो एका हाताने चाक काढतोय आणि दाताने बाण चालवतोय. चांगला धनुर्धर तो आहे, पण त्याला रथावर येऊ द्यायला पाहिजे की नाही? अशा वेळेला त्याला मारणं बरोबर आहे का? भगवान म्हणाले, तुला कळत नाही, हाच मूर्खपणा आहे. समजलं का? अधर्माने वागणाऱ्याला अधर्मानेच मारणार, अधर्माने वागणाऱ्याला अधर्माने मारलं पाहिजे. अधर्माने वागणाऱ्यासोबत धर्माने वागणं हा मूर्ख. जैसा साथी तैसे भावे, जैसा साथी तैसे भावे, हे परमेश्वर अम्हा, हे परमेश्वर अम्हा. जैसा साथी तैसा भावे, जैसा साथी तैसा जशाला तसं व्हायला पाहिजे, हे वर्म मैत्री. तसं भगवान म्हणतात मार. अर्जुन म्हणतो नाही नाही, हे नीतीला सोडून होईल. आणि कर्णही देवाला म्हणतो, कृष्णा तुझ्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती. युद्ध चालू आहे, माझ्या रथाचं चाक जमिनीत घुसलेलं आहे आणि मला मारायला सांगा, हा अधर्म आहे. समजलं का तुम्हाला? एक गोष्ट लक्षात घ्या, पापी माणूस जेव्हा स्वतः संकटात सापडतो तेव्हा त्याला धर्माच्या गोष्टी सुचत असतात. जो स्वतः आयुष्यात कधी चांगला वागलेला नाही, त्याच्या स्वतःवर संकट आलं की तो दुसऱ्याला म्हणतो असं नाही केलं, हे चुकीचं आहे. तू आधी काय नीट हे योग्य नाही. भगवान त्याला म्हणतात, तेव्हा कुठे गेला होता राधा सुद्धा तुझा धर्म? द्रौपदीचं वस्त्रहरण होता ना, प्रोत्साहन देणारा त्यावेळेला धर्म आठवला नाही करणार. अभिमन्यू सारख्या वीराला 6 महाराजांनी मिळून मारलं, तेव्हा तुला धर्म आठवला नाही का? आता तुला धर्माची व्याख्या करायला फुरसत झाली, सवड मिळाली, तेव्हा तुला धर्म आठवला नाही. म्हणून या लोकांना जशाला तसं उत्तर दिलं पाहिजे. ते भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला समजावलेलं आहे. रावण उदात्तीकरण करण्याच्या लायकीचा, तोही पापी आहे, विद्वान, म्हणून दुर्जन दुर्जन आहे. त्याच्या संगतीत जे जे होते सगळे संपले. एकटा विभीषण हुशार होता, तो आला राहिला ना. यासाठी योग्य माणसाचा संग करावा, ज्यांच्या संगतीत हानी होऊ शकते हे समजलं पाहिजे. समर्थ रामदास स्वामींचं एक वचन आहे, ते म्हणतात, जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊन लागे, जये संगतीने मती राम सोडी, तये संगतीची जणी कोण गोडी. ज्यांच्या संगतीने देव बाजूला होतो, देवापासून आपण बाजूला होतो, त्यांचा संग नको. संग सज्जनांचा. कोण? अवगुण रहित जे आहेत ते. गुणागुणाची व्याख्या कठीण आहे, हे मी आधी सांगितलं. कोण गुणी, कोण अवगुणी कळणं कठीण आहे. जसे खरं बोलणं हा गुण आहे, खोटं बोलणं हा अवगुण आहे. खरं बोलणं तरी गुण आहे, पण जर तुमच्या खरं बोलण्याने एखाद्याचा जीव जात असेल तर खरं बोलणं गुण म्हणायचं की अवगुण? खरं बोलावं का? उदाहरण एक कसाई खाटी बसलेला गाय एका साधूच्या आश्रमाजवळ गेली आणि
तो कसाही तिथून जातोय त्याने त्या साधूला विचारलं का हो बाबा माझी इकडे गाय जाताना दिसली का? अशा वेळी काय बोलावं साधूने? गेली म्हणावं तर गाय आणि गाय मेली तर त्या पापाचा अर्ध पाप यालाही भोगावा लागतो. मग आता खरं बोलणं इथे योग्य आहे का? नाही. बोलण्याचं कळायला पाहिजे. हे कठीण असतं समजणं. याला गुणागुणाची मीमांसा करणं कठीण म्हणतात. मग तो साधू उत्तर देतो की ज्याला काय दिसते त्याला बोलता येत नाही आणि जिला बोलता येत त्याला दिसत नाही. त्यामुळे मला तो विचारू नको असं बोलणं पाहिजे. हे समजलं पाहिजे बोलावं. बरोबर. आता सुंदर असणं हा गुण आहे. पण नुसत्या सुंदर आहे एवढ्यानेच त्याला होणार आहे का? बाकीच्याही गोष्टी पाहिजे. काही दिसायला फार सुंदर आहे पण अवघड मुलाला वनवास काय करतात सौंदर्य? हे सौंदर्य उपयोगाचं. आता तीर्थयात्रा करणं चांगली गोष्ट आहे पण केलेली तीर्थयात्रा पुन्हा पुन्हा सांगणं हा अवघड. तीर्थ काही कोणी विचारित काही नाही. काही लोकांना ती सवय असते. सगळे उठले कोणी भेटला काय साधं ओळख विचारलं सांगितलं आपलं आपलं सगळे उठून विचारलं 10 माळी अरे तू सांगू नको परमार्थ असं सांगायचं नसतं. असं म्हणतात की मिटा दे अपने हस्ती को जो कुछ मर्तबा चाहता है, दाना खाक में मिलता है तो गुले गुलजार होता है. बीज जेव्हा झाकल्या जातं तेव्हा ते उगवतं. तसं सत्कर्म झाकून ठेवा. सांगू नका. गुणाची मीमांसा कठीण आहे. कोण आहे गुण कसे असायचे? चंदनाचे पहिल्या चंदनाचे हात पायी चंदनाचे हात पायी चंदनाचे हात पायी चंदनाचे हात पायी दृष्टांत उभय संमत पाहिजे तर तो दृष्टांत आहे. त्याचा थोडा विचार राहिलेला आहे. उर्वरित वेळेमध्ये त्याचं चिंतन करून तत्पूर्वी नियमानुसार सगळ्यांना विनंती आहे की आता मध्ये मध्ये भजन होतं तेव्हा आपलं सहसा उघडत भजनाचा अभ्यास नसणार. भजन करा म्हटलं तरी एक दोनदा विठोबा म्हणतील माणसं पण आपोआप तोंड बंद पडतं. समजलं? कारण
शारीरिक पुण्य कमी आहे याचं कशावरून ओळखायचं? भजनात टाळी वाजवी नाही याचा अर्थ काही पुण्य नाही, काही पाप जास्त असल्यामुळे हात उचलत पापच आहे ते. टाळी वाजवा वाटत थोडा वाजवा. विठ्ठल विठ्ठल म्हणताना आपोआप बंद पडतो साधारण याचा अर्थ आहे वाचिक पाप आणि कीर्तनात मन न लागले मानसिक. म्हणून आता भजन करायचं सगळ्यांनी. एवढं तुम्हाला म्हटलं भजन करा पण आता एवढ्या वेळा भजन सगळ्यांनी विठोबा फार सुंदर वचन. कोण चंदनाचे उदाहरण आहे का म्हणे म्हणून चंदनाचे अंगे तैसे तुम्ही जगी संत जन. उदाहरण चंदनाकडे अनेक वेळ संपली थोडे 5 मिनिटं थांबणार. चंदन सुगंधी आहे लक्षात. चंदनाविषयी खूप बोलता येईल. चंदन सुगंधी आहे. ओरिजिनल चंदन जे आहे मलया चंदन म्हणतात. चंदनाची ओळख कोण पाहिजे हे महत्वाचं. आधी आता हा सगळा विषय तसा विचाराचा आहे. कारण ज्यांना जे सहज मिळतं त्यांना त्याचं किंमत नसतं. एखादा महात्मा आहे आपल्या गावात आहे पण माणसं त्याला ओळखत नाहीत. आणि भारतीय लोकांची विशेषता ही आहे माणसं गेल्यानंतर त्यांची जास्त.
जेव्हा जवळ असतात तेव्हा त्यांना ओळखत नाही आणि गेल्यानंतर काय महात्मा होता आम्ही ओळखलं नाही हो तुम्हाला कोणी थांबवलं होतं पण नाही काही काही म्हणतात आजही मला काही वेळ काल परवा एक मला भेटला तो म्हणाला महाराज मी जर तुकाराम महाराजांच्या काळात असतो ना तर महाराजाची एवढी सेवा केली असती म्हटलं काही नाही पण त्याची मुंबईची काही काही नको ते माणसं जेव्हा नसतात ना तेव्हा माणसं फार चांगलं बोलतात ऐका 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 हे सगळं घडायला पुण्य लागतं महात्म्यांचा संघ पण ओळखलं पाहिजे चंदन दुर्मिळ गोष्ट आपल्याला जे दिसतं ह्यापेक्षा मूल्यवान जे चंदन आहे मलय पर्वतावर ते मिळतं मलया चंदन हा चंदन सुगंधी आहे पण चंदनाचं वैशिष्ट्य हे आहे की चंदन जरी स्वतः सुगंधी आहे तरी चंदनाच्या आजूबाजूला जी झाडं आहेत त्यांनाही चंदन सुगंधी करून टाकतं हे महत्त्वाचं तसा साधू इतरांना आपला गुण देत नाही नुसता चंदन नुसता गुण देत सुगंधी करत पण साधू नुसता गुण देत साधूच्या बरोबर परिवर्तन होतं चंदनाची महती सांगताना चंदन जसा सुगंधी आहे तसा चंदनाच्या झाडावर साप राहतात हे तेवढं महत्त्वाचं चंदनाच्या गावी सर्पाची वसती तुकाराम महाराज जेव्हा बोलतात तिथे सापाची वस्ती आहे पण असं जरी असलं तरी चंदनाचं महत्व त्याने कमी होत नाही बऱ्याच चांगल्या माणसांच्या आजूबाजूला काही साप राहतात आणि त्या सापामुळे चांगल्या माणसाची पण निंदा होते असं जरी असलं तरी चंदन आहे त्याची प्रकृती उत्तम आहे चंदन स्वतः झिजतो इतरांना सुगंध देतो शीतलता देतो तसे साधू स्वतः झिजतात इतरांना सुगंध प्रदान करतात साधूंचं वैशिष्ट्य हे आहे की चंदन सगळ्यांना बनवू शकतो सगळ्या झाडांना चंदन सुगंध देतो पण वेळूचं झाड आहे ते वेळू चंदनाचा सुगंध स्वीकार करत नाही वेळू सुगंधी होत नाही तसंच आपल्याला परमार्थात अशी माणसं भेटतात ते म्हणतात मी लय जुना माणूस आहे परमार्थात पण जुना आहे म्हणून त्याच्यातला तो तज्ञ नाही मी नेहमी सांगतो गाढवाचं वाढलं म्हणून गाढवा घोडा म्हणतो नाही 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 लय वय वाढला आता त्याला घोडा घोडा असं नसतं तसं परमार्थात एखादा माणूस लय जुने पारमार्थिक आहे म्हणून तू शहाणा नाही झाला समजलं काय वेळ घालवणं महत्वाचं 100 बरस जल में रहे पत्थर न छोड़े आग बदलत नहीं मैं नेहमी सांगतो की बहारों ने कहा चमन बदल गया सितारों ने कहा गगन बदल गया तो फकीर ने कहा कुछ नहीं बदला मुर्दा वही है सिर्फ कफन बदल बदलत नाही माणसं उपयोग काय चंदन आपण सुगंध देतो इतरांना आपला गुण देतो चंदनाने मोदी व्यापी हे जे वर्णन आहे फार महत्त्वाचे म्हणून चंदनाच्या संगतीमध्ये सगळे बदलतात वेळू बदलत म्हणजे वेळू सारखी काही माणसं असतात ते म्हणतात आम्ही भगवान बाबाच्या बरोबर राहिलो आम्ही शास्त्रींच्या बरोबर राहिलो आम्ही लय मोठे मोठे शब्द पाहिले पण बदल काहीच बदलत नसतं काय उपयोग आहे त्याचा कुत्र्याचं शेपूट घातलं तरी वाकडं हे जसं आहे तसा बदल नसेल उपयोग काय मी एकच गोष्ट थांबणार आहे भर्तृहरी नावाचे एक महान नाथ होऊन गेले त्यांचे एक पुस्तक आहे वैराग्य त्यामध्ये त्यांचा एक श्लोक आहे एवढा सांगून मी थांबणार आहे त्यांनी म्हटलेलं आहे की प्रयत्ने वाळूचे कण रंगवितात केलही दळे तृषार्थाची तृष्णा मग जळ पिऊन ही वितळे सशाचे ही लाधी सुंग फिरता विपिन जरी परंतु मूर्खाचे हृदय धरवे ना क्षण भरी महत्वाचे अर्थ प्रयत्न केला तर वाळूतून केलंही गळत वास्तविक असं किती करत वाळूतून केलं गळत नाही होत नाही असं पण तो कवी म्हणतो की प्रयत्न केला तर वाळूतून केलंही गळत तहानलेल्या माणसाची तहान मृगजळ पिऊनही भागेल एखाद्या वेळेला सशाचं शिंगही शोधून आणता येईल या न घडणाऱ्या गोष्टी घडतील पण मूर्ख माणसाचं हृदय बदलणार नाही मूर्ख बदलणार नाही गोस्वामींचं वचन आहे मज्जन फलापेक्षियत मज्जन फलापेक्षियत होई मजन फल
शकतात. कावळ्याची कोकिळा आणि बगळ्याचा राजहंस सत्संगती होतो. चंदनाचं हे उदाहरण दुसरं उदाहरण चंदन नुसतं गुण देतो, इतर झाडांना आपल्यासारखा चंदन गुण घेत नाही. परिसही लोखंडाचं सोनं करतो. साधूच्या जीवना सहवासामध्ये जर तुम्ही गेला तर त्यांच्या सोनं होणं गुणाचं परीस करून घेत नाही. साधू मात्र आपणासारखे करीत येतात. काळ हा हे दृष्टांत उन्हा वाढा दिव्याच्या दीपानागी पाटी दीपानागी पाटी पोटिया दीपानागी पाटी पोटिया दीपानागी पाटी पोटिया दीपानाही पाटी दीपानाही पाटी पोटिया 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 दीपानाही पाटी दीपानाही पाटी सर्वांगी साकार उदाहरणार्थ दिव्याचे पण दिवा परप्रकाश. दिव्याला पाठीपोटी जरी अंधार नाही तरी दिवा स्वतःच्या सामर्थ्याने जळत. दिव्याला प्रकाश देण्यासाठी तेल लागतं आणि त्यात वात लागते. वात असेल आणि तेल असेल तर दिवा प्रकाश देईल. पुन्हा त्यातल्या त्यात दिवा अंधार घालतो आणि जिथं ठेवला तिथली जागा काळी काळी. हे वैशिष्ट्य. जागा काळी का करतो याचे कारण त्याला जिथं तुम्ही ठेवलंय तिथली जागा काळी होणार. कारण अंधार खातो आणि खातो तसं बाहेर जसा त्याचा आहार. हे माझं नाही की दीपो भक्षयते ध्वांतम ध्वांत म्हणजे अंधार खातो आणि काजळ आधार टाकतो. तशी काही माणसं प्रकाशही देतात पण त्यांना कुठं ठेवा तिथली जागा ते गाव सगळं काळ तेव्हा ते महाराज आणले अंधार खाल्ला असं लक्षात. आता यातून साधू काही असे दिव्यासारखे परप्रकाशित नाही, ते स्वयंप्रकाश आहे. पण ह्याही दृष्टांतात उणीव दिसल्यामुळे साखरेचा निर्दोष दृष्टांत आहे. साखर कशी आहे हो? आता साखर चपटीचा दाना असा किरपात झाला हे काही घेणं नाही. साखर गोड आहे एवढंच खरं आहे. तसं साधू गोड आहे. कारण गोड असा देव त्यांनी कंठात धारण केला, जीवनात धारण केला. म्हणून जे गोड आहे त्यांचं भजन करावं. ज्ञानेश्वर मौजे सहस्त्रमोळी आपल्या गावामध्ये अत्यंत सुंदर असा देखणा कार्यक्रम 56 वर्षापासून चालू आहे. आजचा हा 4था दिवस आणि 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा योगायोगाने माझ्याकडे अशी आली. आदरणीय काकासाहेब महाराज वाघ यांच्या माध्यमातून आणि आदरणीय सचिन ढोले यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवेचा योग आला. सेवेच्या योग आल्यामुळे सहस्त्रमोळीमध्ये इकडे जी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आजच्या कीर्तन सेवेचं यजमानत्व ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय बाबासाहेब राठोड, श्री बाबासाहेब राठोड आजची संत सेवा त्यांच्याकडे उपसभापती या पदावर ते आणि भूषवलेला आहे. अतिशय गोड असं व्यक्तिमत्व. मी यापूर्वी भेटलेलो नाही परंतु काकासाहेबांनी परिचय दिला आणि आजची संत सेवा हे गरजेचं.
आपलं धन द्रव्य जे आहे थोडं थोडं का होईना 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत तेवढ्याच दान धनाला 3च गती असते दान भोग आणि नाश एक पैसा असेल एक तर तुम्ही दान करा तुम्ही म्हणाल नाही करायचं अजिबात मग तुम्ही निदान असलेल्या पैशाचा स्वतःसाठी वापर करा पैसे आहेत ना पैसे असतील ना उंची कपडे घाला पैसे आहेत ना बूट चांगला घाला पैसे आहेत ना एखादी उंची खेळा असं रॉल्स रॉयल्सचे वापर करा पैसे असतील मर्सिडीज गाडीमध्ये बसा साध्या नाही सुमो वगैरे नाही असं बोललो तुम्हाला जर पैसे असतील मुकुट वगैरे धारण करा गळ्यामध्ये अलंकार धारण करा वांद्रे साहेब होते गोल्डन आता बरेच सोनं वगैरे काय वापरा पैसे आहे ना स्वतः तरी वापरा काही म्हणतात दान करणार नाही तुमच्या बापाची अजिबात पण निदान स्वतः तरी वापरा काही पैसे खूप असतात पण कपडे असं का पैसा एक तर स्वतःसाठी वापरा नाही तर तुम्ही दान करा तुम्ही मला नाही करायचं दान मला स्वतः वापरायचं नाही नको वापरू एक गोष्ट लक्षात घ्या आता हा पैसा तिसरा पर्याय एकच आहे नाश एक तर तो पैसा तुम्हाला सोडून जाईल तुम्ही त्याला सोडून द्याल आणि मागं जे आहे ते नीट वापरले नाही ज्यांना युक्ती होती पहिलं 5,000 7,000 मी तर शास्त्रीबाजी माहित नामदेव महाराज शास्त्री लक्षावधी रुपये लोक सहज देऊन टाकतात ही प्रवृत्ती काही वाईट थोडीच आहे ही चांगली काहींच्या पोटात दुखतं एवढे पैसे कशाला तिकडे विकास चालले काम हरकत काय हो अरे एक सुंदर सा वचन है कि इतना साथू अपने लागता इतना साथू कितने बड़े अरमान हैं तेरे मिट्टी का तू सोने के सब सामान है तेरे मिट्टी की काया मिट्टी में जब समाएगी न सोना काम आएगा न चांदी काम आएगा अशा वेळेला केलेलं सत्कर्म उपयोगी पडतं सत्कर्मामध्ये आपला सहभाग असू द्यावा आदरणीय बाबासाहेब राठोड ही इथून उपस्थित राहील यजमान उपस्थित राहणे जास्त महत्वाचे बऱ्याच वेळेला लोक पैसे देतात पण येणं होणं पैसे देतात पण सेवा स्वतः सहस्त्रमुळी शेजारी तांडे आणि तांड्यातून इथे अनेक श्रोते मंडळी कतराक लोक से आता आहे कीर्तने सामने सगळे तांडे में आमेले कीर्तने आते जाओ कीर्तन रोज आते जाओ इथं शिवगड तांडो आजूबाजूला तांडो घण तांडो हे सगळ्याला काय सहवास तुम्हाला सांगतो एवढं गोड आहे नाथांच्या गाथेत सुद्धा 13 गवळणी एक बंजारा भाषा ते वाचल्याचं लक्षात करा हे बहु संतांचं वैशिष्ट्य बहुभाषा कीर्तन महोत्सव पुण्यामध्ये झाला होता बहुभाषिक कीर्तन महोत्सव तुम्ही त्या कीर्तनाचा कार्यक्रम होता जगन्नाथ पाटील तिकडे काय नाव कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार त्यात एक बंजारा मुलगी पण होती कीर्तनाला तिने आणि गरजेचं आहे ते कीर्तन अभंग संत वाङ्मय प्रत्येक भाषेत पोहोचलं पाहिजे आहे की नाही असं काही नाही सगळ्यांसाठी म्हणून राठोड साहेबांसारखी माणसं आदर्श इतरांनी परमार्थाला भरपूर देणारी माणसं आहेत तिथे सगळ्यांना मी धन्यवाद देतो सगळ्यांना आणि गायक वादक गुणजन मंडळी दीपक महाराज असेल आमची सर्व मित्र मंडळी धन्यवाद देतो झालेली सेवा आणि या ठिकाणी मारुतीरायाच्या चरणी भगवान बाबांच्या चरणी आपण सर्वांच्या चरणी समर्पित करतो मराठी राठोडवाल्यांना धन्यवाद देतो आणि झालेली साऊंड सिस्टीम ज्यांचं ध्वनी विस्तार यंत्र आहे गोड आहे निकटेश्वर कृपा तर त्यांनाही धन्यवाद देतो आणि मारुतीरायाच्या चरणी भगवान बाबाच्या चरणी तुम्हाला श्रोतृवृंदाच्या चरणी आणि सेवा समर्पित करून थांब जय